आज आपण बनवणार आहोत पिठलं झुणका। त्यासाठी इथे मी घेतली 1 वाटी बेसन जे मी चाळून घेतलेलं आहे। 3 मीडियम साइजचे कांदे उभे चिरलेले, 2 हिरवी मिरची, 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या। मसाल्यांमध्ये घेतला आहे 1 चमचा कांदा मसाला, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर हिंग। चला तर मग हे पिठलं करायला घेऊया। आपण ह्याच्यात दाण्यांचा कूटही टाकणार आहे थोडासा, तो आपण नंतर टाकणार आहे। तर शेंगदाण्याचा थोडासा कूट करून घ्या, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरीही चालेल। हे पहा इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्याच्यात आपण टाकतो आहे जिरे मोहरी, 2 छोटे चमचे, जिरे मोहरी छान तडतडू द्या। हे पहा जिरे मोहरी तडतडली आहे छान। आता आपण लसूण मिरची टाकूया। हे पहा लसूण थोडासा लाल करायचा आहे। आता आपण ह्याच्यात टाकूया कांदा उभा चिरलेला, तुम्हाला बारीक चिरून आवडत असेल तसाही टाकू शकता। कांदा छान असा लालसर करून घ्यायचा आहे आपल्याला। हे पहा हलका गुलाबी झालेला आहे आपला कांदा आता। तर आता आपण काय करणार आहे, ह्याच्यामध्ये जे मी मसाले दाखवले होते, कांदा मसाला, मिरची पावडर, हळदी पावडर आणि हिंग, हे टाकणार आहे आणि छानपैकी पण असं मसाले फ्राय करून घेणार आहे। कांदा जास्त लाल नाही केलेला, त्यामुळे करपणार नाहीत मसाले, काळजी करू नका। आता आपण काय करणार आहे ना, ह्याच्यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे, 2 चमचे। हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही आवडत नाही टाकला तरीही चालेल, पण चव एकदम वेगळी आणि छान येते। आता आपण काय करणार आहे, ह्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकणार आहे आणि ह्याला उकळी आली की मग आपण ह्याच्यात बेसन सोडणार आहोत। मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। हे पहा आता मीठ टाकलेलं आहे। जशी ह्याला उकळी येईल आपण ह्याच्यात बेसन पीठ टाकणार आहे। हे पहा आता छान उकळी आलेली आहे आपल्या मिश्रणाला। तर आपण काय करणार आहे, थोडं थोडं बेसन टाकणार आहे आणि हे असं मिक्स करत जाणार आहे। पहा आता छानपैकी आपलं हे पिठलं आता तयार आहे म्हणजे मिश्रण तयार आहे। आता आपण हे शिजू द्यायचं आहे छानपैकी।
ह्याला जेव्हा असं तेल सुटून येईल वरती तर समजायचं की आपलं बेसन पीठ शिजलेलं आहे. आता मी गॅसची जी फ्लेम आहे ती बारीक केलेली आहे आणि आता आपण बारीक गॅसवरती हे पिठलं शिजवून घेणार आहोत. कमीत कमी 5 ते 6 मिनटं. हे जास्त आपण आता पिठलं पातळ करणार नाही आहे. आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि याची छान एक 5 ते 6 मिनटं वाफ काढूया. हे पहा 5 मिनटं झाली आहे. आता आपण झाकण काढून बघूया. हे पहा कसं तेल सुटलेलं आहे आपल्या पिठल्याला. बघू शकता तुम्ही तेल पूर्ण वरती आलेलं आहे पिठल्यावरती. म्हणजे आपलं हे बेसन जे आहे ते छानपैकी शिजलेलं आहे. तर आपण काय करणार आहोत, ह्याला फक्त आणखीन 5 मिनटं वाफ देणार आहोत आणि मग गॅसची फ्लेम ऑफ करून टाकणार आहोत. आणखीन आपण ह्याला फक्त 5 मिनटं ठेवूया झाकून. फक्त आणखीन 5 मिनटं. हे पहा आणखीन 5 मिनटं झालेले आहे. आपण परत एकदा चेक करूया. हे पहा आता आपण तेल पण छान असं आता मुरून गेलेलं आहे बेसनमध्ये आणि आपलं बेसन छानपैकी शिजलेलं आहे. तर आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया. आता मी हे तुम्हाला बेसन पिठलं झुणका जे काय ते सगळं सर्व करून दाखवते. हे पहा 5 मिनटानंतर आपलं छानपैकी हे तयार आहे झुणका पिठलं. आता आपण हे सर्व करूया. मी तुम्हाला ह्यातला सर्व करून दाखवते. हे पहा आपलं यम्मी यम्मी पिठलं झुणका कसं दिसत आहे. दिसतंय ना छान टेस्टी टेस्टी. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमचे काय प्रश्न असतील तर तेही विचारा. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा.